घरी गेल्यावर काय आपल्या मंथनची न्या आणि मी गेलतो देशपांडे गार्डनला असंच टाईमपास फिरायला. काय पहिल्यांदाच गेलतो मी आणि चिन्या, तर मंथन आधी बी जाऊन आलता. मग काय आम्ही फिरत होतो तिथं. काय सॅटर्डेमुळे गर्दी होती तरी काय विषय नाही. इथं भारी आहे, इथं बघायसारखं. लहान मुलांना घेऊन तुम्ही येऊ शकता. कपल्स पॉईंट पण आहे तसं म्हणलं जातं. कपल्स पॉईंट, फ्रेंडशिप गार्डन पण याला म्हणलं जातं. त्यानंतर काय आम्ही पाण्यात जरा रेनबो बघितला. ऊन पण होतं. मग काय हे लोक लागली फोटो काढायला. मग आपण पण एक टेक घेतला मस्त एकदम. त्यानंतर काय आम्ही गेलो तिथून निघालो आणि गेलो चहा प्यायला. कर्वेनगरचा फेमस चाय सुट्टा बारला आम्ही चहा पिलो. मस्त एकपैकी चॉकलेट चहा पिला तिघांनी गाडीपाशी उभा राहून आपलं निवांत. त्यानंतर काय आम्ही चाललो घरी. घरी जाता म्हणलं आता काय करायचं. सगळी म्हणली घरी जावा, फ्रेश व्हा, निवांत. मग थोड्या वेळात संध्याकाळी या खाली आपलं टाईमपास करायला. त्यानंतर काय आपण खाली आलो. आपला मित्रपरिवार सगळा बसलेला होता. आपलं काय तेच मजाक मस्करी टाईमपास. सुट्ट्या होत्या सगळ्यांना, निवांत सगळी खाली बसली होती. तेवढ्यात आपला कृष्णा दादा परत आला. म्हणला तू हायच वे अजून. म्हणला हा ना भाऊ, तुला सोडून कुठं जाणार आहे. त्यानंतर आपले वेदांत धावडे पण आले. नात करते काय, कसंच कानाला फोन लावून आलेत. बिझी पर्सन आहे एकदम. त्यानंतर आपले थार किंग पप्पू दादा पण आले थार घेऊन आपली मस्त. कसे लपतं ते बघा आपल्याला बघून. नंतर थार पार्क करून आपलं निवांत लपत लपत यायला लागलेत बघा कसे, एकदम मस्ती करत करत. जॉली माणूस आहे. भाऊ आहेत दोघं पण आपली, मोठे भाऊ आहेत. त्यानंतर काय आपलं सगळे